डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यामध्ये पाण्याचा अधिकार, अवैध बुलडोजर कारवाईवर बंदी, पीडितांना न्याय, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व सडक हे काम करणे आणि शहराचा विकास अशा विविध मागण्यासह मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले। निकल निकल बाहर निकल, महानगरपालिका से बाहर निकल, महानगरपालिका से बाहर निकल। 14 दिन पानी नहीं, 14 दिन पानी नहीं। अवैध बुलडोजर की कार्रवाई नहीं चलेगी, नहीं चलेगी। अवैध बुलडोजर की कार्रवाई प्रशासनचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, मनपा प्रशासनचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, शर्म करो, 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 अरे मनपा प्रशासन शर्म करो, शर्म करो, शर्म करो। अरे या मनपा प्रशासनचं करायचं काय? या मनपा प्रशासनचं करायचं काय? 14 दिन पानी नहीं, 14 दिन पानी नहीं। जवाब दो क्यों नहीं, जवाब दो क्यों नहीं? 14 दिन पानी नहीं, 14 दिन पानी नहीं। जवाब दो क्यों नहीं, जवाब दो क्यों नहीं? 14 दिन पानी नहीं, 14 दिन पानी नहीं। जवाब दो क्यों नहीं, जवाब दो क्यों नहीं? पानी नहीं 14 दिन, पानी नहीं 14 दिन। शर्म करो प्रशासन, शर्म करो प्रशासन। पानी नहीं, जनता प्यास से बेहाल, जनता प्यास से बेहाल, ऊपर से बुलडोजर का वार, ऊपर से बुलडोजर का वार। जनता प्यास से बेहाल, जनता प्यास से बेहाल, ऊपर से बुलडोजर का वार, ऊपर से बुलडोजर का वार। जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद। बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल, महानगरपालिका से बाहर निकल, महानगरपालिका से बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल, महानगरपालिका से बाहर निकल। महानगरपालिका से बाहर निकल। 14 दिन पानी नहीं, 14 दिन पानी नहीं। ये कैसी मनमानी, ये कैसी मनमानी? 14 दिन पानी नहीं, 14 दिन पानी नहीं। ये कैसी मनमानी, ये कैसी मनमानी? पानी नहीं 14 दिन, पानी नहीं 14 दिन। शर्म करो प्रशासन, शर्म करो प्रशासन। पानी नहीं 14 दिन, पानी नहीं 14 दिन। शर्म करो प्रशासन, शर्म करो प्रशासन। शर्म नहीं तो डूब मरो, शर्म नहीं तो डूब मरो, डूब मरो, डूब मरो, डूब मरो, डूब मरो। शर्म करो, शर्म करो, शर्म करो, शर्म करो। शर्म नहीं तो डूब मरो, शर्म नहीं तो डूब मरो। जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद। औरंगाबाद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकाच्या गेटसमोर इथं एक आंदोलन चालू आहे एसडीपीआयचं, जनता त्रस्त महानगरपालिका मस्त असं हा आज यांचा आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रकारे घोषणा देण्यात आल्या। आपण तिच्या कार्यकर्त्यांना विचारू नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं। स्वागत आहे, काय नेमकं आंदोलन आपल्याकडे? धन्यवाद। आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिका औरंगाबाद समोर आम्ही एक धरणं पुकारलेलं आहे की आज आम्ही बघतोय पूर्ण शहराला 15 दिवसानंतर पाणी देत आहे महानगरपालिका, आणि इथं 2 महिने झाले इलेक्शन होऊन यांनी अजूनही काही ॲक्शन घेतलेले नाही। नुसतं व्हिडिओ टाकतायत तिथून, आणि पहिले जे कमिशनर होते ते पण गेले, आता त्यांनी बी भरपूर इथं व्हिडिओ टाकले, जनतेला एक आश्वासन दिले, पण अजूनही या परिस्थितीमध्ये लोक जे आहे पाण्यासाठी एवढे परेशान आहे की 15 दिवसानंतर जर पाणी येत असेल, त्या गल्ल्यामध्ये बोर नाही आहे, त्या गल्ल्यामध्ये बोर मारलं तर पाणी लागत नाही आहे। त्यांनी काय करावं या गरीब जनतेने? तिथं जे आहे तो 15 दिवसाला त्यांच्याकडे साठवायला काही नाही आहे। अशा परिस्थितीत हे पाणी देऊ शकत नाही आहे, आणि मोठ्या मोठ्या ह्या बाता या लोक मारतायत की भाई या औरंगाबादला तुम्ही औरंगाबाद बोलले तर पैसे देणार नाही आहे, हे करणार नाही आहे। या महानगरपालिका समोर आम्ही उभे आहेत, इथला रोडची क्वालिटी बघा तुम्ही। हे लोक नुसतं जे तो जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतायत, आणि या आतापर्यंत जे इथून निवडून आलेले जेवढे नगरसेवक आहे यांनी एकही काम केलेलं नाही आहे। सर्वात प्रथम तुम्ही जनतेला पाणी द्या, बाकीच्या गोष्टी नंतर करा। पहिले जनता परेशान आहे गॅसच्या प्रश्नात, पेट्रोलच्या प्रश्नात, आणि त्याचा दिवस सकाळी निघतो तो पेट्रोल भरण्यासाठी, रिक्षावाला गॅस भरण्यासाठी, आणि तिथून आल्यानंतर त्याला घरात पाणी नसतं। ते या महानगरपालिकेला कळायला पाहिजे, या औरंगाबाद शहराला
तुम्ही पाणी देऊ शकत नाही, मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. 375 करोडपासून सुरू झालेली ही जी भारतामध्ये पाणी आणायची ही योजना सुरू झाली होती. आता 3000 करोडपर्यंत तरी आतापर्यंत लोकांना पाणी मिळालेलं नाही. नक्कीच यांचं बजेट वाढतच चाललंय. आम्ही कमीत कमी 8-10 वर्षापासून बघतो ही योजना आलेली आहे. समांतर 20 वर्षापासून जी ते योजना जे तो वाढत चाललेलं आहे यांचं बजेट, पण पाणी कधी भेटणार नाही. कारण यांचा हा मुद्दा यांना बाकी ठेवायचा आहे. यांना राजनीती याच मुद्द्यावर करायची आहे. या शहराच्या जनतेला कळायला पाहिजे की इथं जे तर फक्त आपल्यासोबत राजनीती करतायत आणि निवडून येत आहेत आणि सत्तेत बसायचं यांचं फक्त एवढंच लक्ष आहे, बाकी काही नाही आहे. जनतेला रोडवर उतरावं लागेल. आम्ही आज या ठिकाणी उतरलेलो आहे कारण ह्या MIM हा विरोधी पक्ष आहे इथं, पण विरोधी पक्षाचा 1% त्यांनी देतो आतापर्यंत काम केलेलं नाहीये. त्यामुळं आम्ही आज छोटा पक्ष असून सुद्धा आमच्यासोबत दुसरे पक्ष आलेले आहेत. आम्ही सगळे मिळून या ठिकाणी आज इथं आवाज उचलतोय आणि उद्या पूर्ण जनतेला घेऊन आम्ही महानगरपालिका समोर पूर्ण इथं रोड ब्लॉक करून जर यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, लवकरात लवकर 4 दिवसात 5 दिवसात पाणी यांनी नाही केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. सपोर्ट केलेलं आहे काम, कारण की यांनी जे मागण्या यांची जे मागण्या प्रशासनाकडे ते मागितलेली आहे हे सर्वसामान्य जनताचा विषय आहे आणि याच्यासाठी सर्वांना मन मोठं करून त्यांना साथ द्यायला हवं. त्यामुळं मी यांच्याकडे आलेलो आहे. SDPI जे आहे यांचं घरचं काम नाही, हे सर्वचं काम आहे. विरोधी पक्ष असो सत्तेतले लोक असो, पाणी तर सर्वांना लागणार आहे ना. तो पाण्याचाच प्रश्न नाही आहे शहरामध्ये, कचऱ्याचा पण प्रश्न आहे. MIM तो कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जेवढी मूलभूत सुविधा ज्या प्रशासनाला लोकांना दिली पाहिजे तेवढी देत आहे का? नाही ना. काहून नाही देत आहे? कारण की हे लोक पण निवडलेले लोक नाही, हे EVM पासून निवडलेले लोक आहे म्हणून ही आपली मनमानी करतात. आणि त्याच्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच्यावर भारतभर आम्ही आंदोलन करत आहोत. जर मागण्या मंजूर नाही झाल्या तर आपण मागण्या फॉल जायचं. अगर हमारी मांगें पूरी नहीं हुई तो हम ना महापौर को बाहर निकले देंगे गेट से, ना उप महापौर को, ना आयुक्त को. हम पूरा लॉक करेंगे. पूरे पक्ष को लेके, पूरी पब्लिक जनता को लेके एक बड़ा आंदोलन हम छेड़ेंगे. और जैसे हम ज़रा भी नहीं लेंगे अगर 6 दिन के अंदर ये अगर पानी नहीं देते तो एक नॉर्मल चीज़ हमारा मसला है ना, पानी का मसला है. गरीब घर है लोगों के, 500 लीटर 1000 लीटर या बहुत से बहुत 2000 लीटर स्टॉक कर सकते हो, उससे ज़्यादा स्टॉक नहीं कर सकते. आप अगर 15-15 दिन पानी अगर नहीं देंगे तो कैसे स्टॉक करेंगे? आप थोड़ा सोच के देखिए. आप AC के अंदर बैठ रहे हैं ये प्रशासन के लोग, हमारी जनता प्यासी है. तो 40 डिग्री पार चलने आ रही है लेकिन 15 दिन तक पानी नहीं. डैम के अंदर फुल पानी पड़ा हुआ है. ये पानी कहाँ जा रहा है? यही हमारा रखरखत्या उन्हामध्ये 40च्या वर टेम्परेचर आहे आणि SDPIचे कार्यकर्ते पाण्यासाठी आंदोलन करत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की जर हे आंदोलन हे जर आज 6 दिवसामध्ये आमची मागणी मान्य झाली नक्कीच आम्ही सर्व पक्षीय सर्व घेऊन आम्ही महानगरपालिका उपोषण आंदोलन करणार. आपण पाहत राहा न्यूज 17 न्यूज.